असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। भाजपचे लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। साहेब, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? कारण ठिकठिकाणी जात आहे, त्या ठिकाणी जनता नेमकी तुमच्याशी काय संवाद साधते, काय अपेक्षित आहे त्यांना? प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे। धूमधडाका एवढ्याच करता मी म्हणेल की लोकांची जी प्रतिक्रिया आहे ते विशेषतः वैयक्तिक भेटीत असेल, मॉर्निंग वॉकच्या वेळेला असेल किंवा आमची प्रचार यात्रा निघते त्यावेळेला असेल, लोक उत्स्फूर्तपणे माझ्या जवळ येतात, हातात हात घेतात आणि लहान मुलापासून तर वयोवृद्ध इस्मापर्यंत या सगळ्यांचा रिस्पॉन्स हा मला अपेक्षित नव्हता। कारण राजकारणात जरी मी नौखा असलो तरी लोकांच्या माहितीच आहे आणि ज्यांनी याला अनेक वर्ष बघितलेलं आहे तो आपल्यासमोर येऊन आपल्याशी हसतोय, बोलतोय, हे लोकांना देखील खूप भावणारं वाटतं। नक्कीच, पण तुम्ही या ठिकाणी जाताय, ठिकठिकाणी संवाद साधताय, कार्यकर्ते, नेते, आमदार सुद्धा तुमच्यासोबत दिसत आहेत, पण पूनम महाजन दिसत नाही आहे। पूनम महाजन का दिसत नाही, जनता सवाल विचारते। नाही, असं आहे, मी पूनमशी बोललो, मी सांगितलं होतं की माझं नॉमिनेशन फॉर्म भरल्यानंतर पूनम महाजनना मी फोन करेन। मी फोन केला, त्यांनी लगेच हा कॉल मला केला आणि त्यांनी निश्चित सांगितलं की मी नक्की येते। त्यांना काही वैयक्तिक अडचणी होत्या, त्या सांगितल्या, त्या स्वतःहून प्रचार यात्रेत जॉईन होणार। म्हणजे लवकरच पूनम महाजन या तुमच्यासोबत प्रचार करताना पाहायला मिळतील। नाराजी दूर झाली? कारण असं पण माझ्यामध्ये त्यांच्या बोलण्यातून मला कुठेही नाराजी माझ्या विरुद्ध वाटली नाही किंवा पक्षाविरुद्धही काही वाटली नाही आणि असं आपल्याला समजण्याचं कारणच नाही। नक्कीच, वर्षाताई तुमच्या विरोधात या ठिकाणी उभ्या ठाकल्या आहेत आणि त्या म्हणतात की ॲडव्होकेट निकम जे आहेत त्यांच्याशी आमचं वैयक्तिक काहीच नाही, आमचा जो लढा आहे तो हुकुमशाहीच्या विरोधात आहे आणि हुकुमशाही आम्ही संपवणार, लोकशाही वाचवणार। असं आहे, वर्षाताई या सिनियर पॉलिटिशियन आहेत, त्याच्यामुळे ते हुकुमशाही लोकशाही जरी हे म्हणत असल्या तरी त्यांनी त्यांच्या मनाला विचारावा। त्यांच्याच पक्षाचा नेता मला देशद्रोही म्हणतो, त्यांच्याच पक्षाचा मला म्हणतो उज्ज्वल मला तुरुंगात टाका, त्यांच्याच पक्षाचं तर्फे असं निघण्यात येतं। शशी थरूर म्हणतात की करकरेंच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत करकरेंना दहशतवादी हल्ल्यात ठार झाले, म्हणजे तुम्ही 26/11च्या दहशतवादींनी यांचं तुम्ही समर्थन करतात काय? असा हा तुमचा पक्ष, आता हुकुमशाही कोणाचा, देश विघटनाकडे नेणारा पक्ष कोणाचा, हे वर्षाताईंनीच विचारावं आपल्या नेत्यांना। नक्कीच, म्हणजे विजय वडेट्टीवार काँग्रेसच्या आणि वर्षाताईंच्या अडचणी वाढवतात असं म्हणायचं आहे का? मला असं म्हणायचं नाही, कारण आता काँग्रेस पक्ष काय म्हणतो, वडेट्टीवार यांनी जे बोलले त्यांचं वय आमचं मत नाही। मग जर काँग्रेस पक्षाला वडेट्टीवारांची सहमत नाही तर काँग्रेस पक्षाने देशाची माफी मागावी, देशाच्या शहीदांची माफी मागावी, महात्मा गांधींच्या पुतळ्यावर देऊन पाय डोकं ठेवावं, डोक्यावर त्यांनी हे केलं पाहिजे, तिथे नतमस्तक झालं पाहिजे। करतायत का? आपण नाही करत आणि म्हणून वर्षाताईंनी हे प्रश्न उपस्थित आपल्या नेत्यांना करावेत। नक्कीच, पण ते तुमच्यावर सुद्धा आरोप करतात की तुम्ही म्हणाला होतात कसाबने बिर्याणी खाल्ली की नाही, कसाबला बिर्याणी देण्यात आली होती की नाही, याबद्दल काय म्हणाल? अरे, कसाबने बिर्याणी खाल्ली असं नाही म्हटलं, कसाबने बिर्याणी मागितली होती। हा प्रश्न न्यायालयात उपस्थित झाला, न्यायालयाने हा प्रश्न कसाबला विचारला। आता बिचारा कसाब तुमचा इथे तुमच्या बाजूने साक्ष द्यायला नाहीये, त्यामुळे काय करणार त्याला? पण ते असं म्हणतात की त्यावेळी भाजप विरोधी पक्षामध्ये होतं आणि भाजपनेच हा प्रश्न उपस्थित केला होता, यामध्ये काही तथ्य तुम्हाला वाटतं? अजिबात नाही। भाजपने आता भाजपच्यावर तुम्ही खोटे आरोप कराल, काही कराल, ते तुम्हाला लखलाभ हो, पण अकारण तुम्ही भाजपची त्यावेळेला बदनामी करत होता, हे मी सिद्ध करेन। नक्कीच, शरद पवारांचं जे वक्तव्य आहे ते किती गांभीर्यपूर्वक तुम्हाला वाटतं? कारण ते म्हणतायत की जे प्रादेशिक पक्ष आहेत महाराष्ट्रातले विशेष करून ते काँग्रेसमध्ये भविष्यामध्ये जाऊन विलीन होतील, याला मोठं स्टेटमेंट मानता तुम्ही? आता पवार साहेबांनाही माहिती आहे, ज्येष्ठ अनुभवी राजकारणी आहेत। आता आपला पक्ष कुठला आहे राहिलेला, राष्ट्रीय पक्ष कुठला आहे, आता आपला पक्ष कशात विलीन होणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं तर बरं होईल। देशातली हवा बदलते आणि गांधी नेहरूच्या विचारांशी लोक सहमत होत आहेत असं सुद्धा ते म्हणतात। गांधी नेहरूंचा विचार देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखणे हे होतंच, ते भाजपचंही आहे आणि भाजपचे प्रयत्न त्या दृष्टिकोनातून चालू आहेत। पण उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं टीका केली आहे भाजपवर, त्याला कसं पाहता? कारण ते म्हणतात की 4 जून नंतर या देशामध्ये भाजप संपून जाईल पक्ष।
आता असंही त्यांनी काही ज्योतिष बघितलं असेल तर मला माहीत नाही. मी काही ज्योतिषावरती विश्वास ठेवत नसतो. ते म्हणतात विसर्जन करणं, भाजपचं विसर्जन करेल जनता. आता कळेल ना 4 जून. आणि त्यांनी काय स्टेटमेंट केलं यावर मी माझं स्टेटमेंट देणार नाही. तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या त्यावरची स्टेटमेंट घ्या. पण 4 जून घोडा मैदान जवळ आहे. नक्कीच. जे काही वातावरण सध्या सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं वारंवार बोललं जातं की भाजपचे नेते जरी प्रचार करत असले तरी देखील एक अंडर करंट बराचसा आहे. लोक समोरून बोलत नाही कारण कायदेशीर कारवाया त्यांच्यावरती होतात, त्यामुळे ते बोलत नाही. पण जनता दाखवेल की त्यांच्या मनात काय आहे. तुम्हाला वाटतं असं काय आहे? कारण तुम्ही तर जनतेमध्ये फिरताय, सगळं काही पाहताय. नक्की जनता कमळावरती हे कमळाचं बटन दाबून कमळाला विजयी करेल यात मला शंका नाही. हेच जनता दाखवणार आहे. हे विरोधी पक्षाला चांगलं माहिती आहे आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणतात की 4 जूनला कळेल. 4 जूनला कळेल आम्ही म्हणतो ना. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.